नमस्कार मित्रांनो. तर आपले 6 महिने 2024 मधले गेलेले आहे आता आणि 30 जूनपर्यंत आपले ते 6 महिने गेले आणि आता दुसरे 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष आपल्याकडे बाकी आहे आणि तुमच्याकडे एक टार्गेट आहे फक्त. एकच टार्गेट आहे तुमचं की तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जे करत आहे त्याच्यावर तुम्हाला मॉनिटरिंग करायला हवी की हे जे मी करत आहे यानं नक्कीच पुढे जाऊन आपल्याला रिझल्ट येणार काय. तर हे जेव्हा जेव्हापर्यंत तुम्ही म्हणत राहाल, थोडं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहाल, तेव्हाच तुम्हाला ते रिझल्ट मिळेल जे तुम्ही एक्सपेक्ट करत आहात. रिझल्ट तोच पाहिजे म्हणजे आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव पाहिजे. सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं की मग ऑफर लेटर पाहिजे आणि तुम्हाला जॉईनिंग पाहिजे. हेच आहे. करायचं काय आहे ते नॉर्मली तुम्हाला माहीतच आहे. ते काही नवीन गोष्ट नाही आहे. फक्त तुम्हाला असं रॅन्डमली कुठेही जाऊन किंवा अननेसेसरी कोणत्याही गोष्टी करत बसाल तुम्ही तर तिथं तुमचा टाइम वेस्ट होणार आणि तिथं जेव्हा तुमचा टाइम वेस्ट झाला तर मग तुम्ही तुमचा जे मेन गोष्ट आहे म्हणजे जो अभ्यास आहे त्याच्यावर टाइम तुमचा कमी लागेल आणि त्याच्यावर टाइम कमी गेला म्हणजे तुम्ही जे लोक त्यांचा संपूर्ण टाइम अभ्यासात देत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही तर मागच पडणार ना. तर आता अर्ध वर्ष बाकी आहे आणि या सेकंड हाफमध्ये वर्षाच्या सेकंड हाफमध्ये खूप साऱ्या रिक्रुटमेंट चालू राहतात कारण की मार्च पासून नवीन फायनान्शियल इयर चालू होते. मग ते नवीन रिक्रुटमेंट करायचे आहे का ते डिसाईड करते आणि आता जून जुलै पासून नवीन रिक्रुटमेंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बघायला मिळतात. मॅक्झिमम नंबर ऑफ रिक्रुटमेंट सेकंड हाफमध्येच होतात इयरच्या आणि मग तिकडे जानेवारीपर्यंत त्यांचे अपॉइंटमेंट लेटर येऊन जातात आणि मग तिकडून जॉईनिंग होऊन जाते. तर अशी प्रोसेस राहते. तर तुम्ही जे पण एक्झाम टार्गेट करत असाल आता त्याचं प्रिपरेशन तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवा कारण की कोणती पण एक्झाम पोस्टपॉन वगैरे होत आहे किंवा मग त्याची डेट यायची आहे. हे सर्व गोष्टी राहतेच. म्हणजे आता कसं राहते की ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कंट्रोलमध्ये काय आहे फक्त तुम्ही तुमचा अभ्यास तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तर एक दोन एक्झाम जर तुम्ही टार्गेट करून ठेवा म्हणजे जे एक्झाम पुढे येणार तुमच्या जे एक्झाम पुढे आहे दिसत आहे की हे या डेटवर होणारच आहे तर त्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशन चालू राहू द्या. असं एकाच एक्झाम मागे जर तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम स्पेंड कराल किंवा मग त्या एक्झामचं काही झालं नाही पुढे चालू तर तुम्ही डिमोटिवेटेड होऊन जाणार आणि मग खूप सारा जर टाइम निघून गेला का मग सिलेक्शन होतच नाही. तर त्यामुळे मग माझं म्हणणं असं आहे की अभ्यास चालू ठेवा. अननेसेसरी ग्रुप चॅट्स फ्रेंड्स सोडून द्या. नाहीतर तोच राहतो तुमचा जो तुम्ही अननेसेसरी टास्कमध्ये जर तुमचा टाइम स्पेंड करा तर इकडे कमी टाइम भेटते आणि मग जशी करणी तसं भरावं लागेल तुम्हाला. मग सिलेक्शन लिस्टमध्ये एक नाव भेटलं पाहिजे फक्त. तर माझी तर इच्छा आहे की तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं. त्यामुळे अननेसेसरी ग्रुप तुम्ही सोडून द्या. जिथं अभ्यास होत आहे ते ग्रुप जॉईन करायला पाहिजे तुम्ही. असं नाही आहे की एक्झाम डेट आता येते उद्या येते परवा येते तेव्हा येते. अरे एक्झाम डेट तुम्हाला 1-2 दिवस लेटही माहीत पडलं तर त्यानं काय होणार आहे. जर ज्याचा अभ्यास असेलच त्याला एक्झाम आज असू द्या उद्या असू द्या की 1 महिन्यानं असू द्या ज्याचं सिलेक्शन वाचवत राहते त्याचं होणारच आहे आणि तो अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पडणारही नाही आणि तो सिलेक्शन घेणारही. पण आता तुम्ही आता रॉंग ग्रुपमध्ये चालले गेले तिथं भलत्याच गोष्टी होत आहे तर मग तेच राहील की म्हणजे अननेसेसरी मध्ये तुमचा टाइम स्पेंड होऊन जाईल. मग तुम्ही म्हणाल की सिलेक्शन नाही होत आणि मग तुम्ही कारण देत बसाल की हे वाला कारण आहे ते वाला कारण आहे लोकांना दोष देत बसाल. त्याच्यापेक्षा माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अभ्यास चालू ठेवा. जे एक्झाम पुढे आहे ज्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहे आणि तुम्ही जे मेन तुमची एक्झाम आहे त्याच्याच रिलेटेड ज्याचा सिलेबस राहील म्हणजे तुम्ही एकासोबत जेई इलेक्ट्रिकल ए इलेक्ट्रिकल PSUs या तीनही एक्झाम एकाच अभ्यासामुळे देऊ शकता. जसं की माझं उदाहरण झालं तर स्टेट जी क्रॅक झाली माझी PCMची जेई होती. मग सेंट्रल लेवलची जेई म्हणजे SSC जेई क्रॅक झाली. त्यानंतर एई महाजनको एई क्रॅक झाली. त्यानंतर PSU म्हणजे HPCL HCL आणि सेल. तर ह्या सर्व एक्झाम एकाच म्हणजे याच्यासाठी काही वेगवेगळा अभ्यास करावा नाही लागत. तर तुम्ही एवढ्या तर एक्झाम टार्गेट करू शकतात कारण की एवढ्या तर एक्झाम मीच क्रॅक केल्या तर तुम्हाला एक रेफरन्स तर आहेच की ह्या एक्झाम सोबत सोबत होऊ शकतात. तर एवढ्या तुम्ही टार्गेट करू शकता आणि एवढ्या मोर दॅन इनफ आहे. 5-6 एक्झाम मधून एकामध्ये तर होऊनच जाणार जर तुमचा त्या लेवलचा अभ्यास असेल तर मग जर तुमचं सिलेक्शन होऊनच नाही आलं जर तुम्ही एकाच एक्झामच्या मागे लागाल तर मग इन केस ते काही कारणामुळे राहून गेली तर मग म्हणजे तुम्ही डिमोटिवेट होऊन जाणार आणि मग तुमचा अभ्यास वगैरे सुटून जाणार कारण की एक एक्झाम टार्गेट केली आणि ते झालं नाही तर मग थोडं म्हणजे लय खाली चालले जाल तुम्ही. तर म्हणून म्हणतो की ज्या पण सेम सेम ज्याचा सिलेबस राहते त्या तुम्ही टार्गेट करू शकता आणि
नक्कीच तुम्ही म्हणजे हा विचार तुमच्या माइंडमध्ये ठेवाच, की तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कसं राहील, की तुम्ही अननेसेसरी टास्क करत बसणार नाही. अननेसेसरी ग्रुप, अननेसेसरी फ्रेंड्स यांच्यासोबत राहणार नाही आणि तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन होणार. तर ॲज अ आपल्या YouTube चॅनलचे तुम्ही सबस्क्रायबर आहे, तर माझं कर्तव्य बनते, की तुम्हाला जे करेक्ट गाईडन्स आहे, ते मी देत राहू. तर हे सांगणं आहे, की सेकंड हाफमध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. याची जाणीव जर तुम्ही ठेवाल, तर नक्कीच मग कसं ते माइंडमध्ये ट्रिगर होत राहील, की आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे, सिलेक्शन घ्यायचं आहे. आणि मग त्या दिशेनं आता तुमच्याकडे 2 चान्स राहील, की एका ह्याच्यात तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे एंटरटेनमेंटचा आणि एका इकडे तुमच्या नोट्सचं रिव्हिजन करायचं आहे. तर जर तुम्हाला माहिती आहे, की आता सिलेक्शन घ्यायचं आहे सेकंड हाफमध्ये, तर तुम्ही हाच जो टास्क आहे तो सिलेक्ट कराल, की मला रिव्हिजन करायचं आहे. तर हेच राहते. आता डिपेंड करते कोणी हे सिलेक्ट केलं तर मग हा टाइम तर गेलाच. 2 घंट्याचा जर टाइम असला तो इकडे देऊन गेला तर मग इकडे कसा काय देणार? तर तेच गोष्ट आहे. करेक्ट टाइम आहे त्याच्यावर करेक्ट गोष्टी जर कराल तर करेक्ट टाइमावर तुम्हाला करेक्ट रिझल्ट भेटेल. तर हे सांगायचं होतं सेकंड हाफमध्ये तुम्ही सिलेक्शन घेणार अशी मी आशा करतो आणि हे प्रवचन इथे थांबवतो. जय हिंद, जय भारत.